भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा शुगर प्रोड्युसर आहे. तरी तब्बल 10 वर्षांनी सरकारला ड्युटी फ्री शुगर इम्पोर्ट का करावी लागली? कारण यावेळी प्रश्न फक्त प्रोडक्शनचा नाही, तर बाजारात उपलब्ध असलेल्या शुगरचा आहे. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा, कारण पुढचे काही महिने शुगर प्राइसेससाठी महत्त्वाचे असणार आहेत. ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर या मेजर शुगर ट्रेडिंग हबमध्ये होलसेल शुगर प्राइस एका महिन्यात जवळपास 10% वाढून 4,716 पर 100 किलोवर गेली आणि सप्टेंबर अखेरपर्यंत देशातील शुगर स्टॉक फक्त 35 लाख टन पर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. जवळपास 30 वर्षातील लोएस्ट लेवल. त्यात पुढे फेस्टिव्ह सीझन आहे, म्हणजे डिमांड आणखी वाढणार. म्हणून सरकारने आधी 1 ऑगस्ट पासून शुगर डीलर्सवर स्टॉक लिमिट आणली. मॅक्सिमम 400 टन्स आणि 30 दिवसांपेक्षा जास्त स्टॉक ठेवता येणार नाही. सप्टेंबर 1 पासून मोठ्या इंडस्ट्रियल कन्झ्युमर्सना फक्त 15 दिवस पुरेल एवढा शुगर स्टॉक ठेवता येईल आणि मग 20 ऑगस्टला मोठा निर्णय आला. ऑक्टोबर 31 पर्यंत 10 लाख टन शुगर ड्युटी फ्री इम्पोर्ट करण्याची परवानगी मिळाली, कारण नॉर्मली इम्पोर्टेड शुगरवर 100% कस्टम्स ड्युटी लागते. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. काही कंपनीजनी ॲडव्हान्स ऑथरायझेशन अंतर्गत रॉ शुगर आधीच ड्युटी फ्री इम्पोर्ट केली होती. अट होती की रिफाईंड शुगर पुन्हा एक्सपोर्ट करावी लागेल. आता ही शुगर नवीन कोटामध्ये शिफ्ट करून इंडियामध्ये विकता येईल, पण ॲप्लिकेबल IGST आणि इंटरेस्ट भरावा लागेल आणि शुगर 31 ऑक्टोबर पर्यंत डॉमेस्टिक मार्केटमध्ये विकावी लागेल. रिपोर्ट्सनुसार यातून जवळपास 3 लाख टन शुगर तुलनेत लवकर मार्केटमध्ये येऊ शकते. पण ही परिस्थिती आलीच का? इंडिया नॉर्मली वर्षाला 320 ते 340 लाख टन शुगर प्रोड्यूस करते, तर कन्झम्पशन साधारण 280 ते 290 लाख टन आहे. पण 2025-26 सीझनमध्ये सुरुवातीला 343 लाख टन प्रोडक्शनचा अंदाज होता. आता तो फक्त 306 लाख टन राहण्याची अपेक्षा आहे. गव्हर्नमेंटने यामागे एक्सेस रेनफॉल, वॉटर लॉगिंग, रेड रॉट आणि टॉप बोरर ही कारणे सांगितली आहे. दुसरीकडे नोव्हेंबर 2025 मध्ये 15 लाख टन शुगर एक्सपोर्ट करण्याची परवानगी दिली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये हा कोटा 20 लाख टन केला. रिपोर्ट्सनुसार जवळपास 8 लाख टन एक्सपोर्ट झाल्यानंतर मे मध्ये एक्सपोर्ट थांबवण्यात आले. आणि इथेनॉलवरही प्रश्न उपस्थित होतोय, कारण की मागच्या सीझनमध्ये जवळपास 34 लाख टन शुगर इक्विव्हॅलंट इथेनॉल प्रोडक्शन कडे डायव्हर्ट केला होता. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की सध्याची प्राइस राईस इथेनॉलमुळे म्हणता येणार नाही. शुगर डायव्हर्जनचा शेअर 2022-23 मधील जवळपास 12% वरून या सीझनमध्ये 9% झाला आहे आणि आता भारतातील जवळपास 3/4 इथेनॉल ग्रेन्स मधून तयार होतं. म्हणजे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा शुगर प्रोड्युसर असूनही इंडियाला 10 वर्षांनी ड्युटी फ्री इम्पोर्ट करावी लागली. तुमच्या मते यामागचं सर्वात मोठं कारण कोणतं? कमी प्रोडक्शन, आधी केलेले एक्सपोर्ट्स, की मार्केटमध्ये कमी झालेला स्टॉक? कमेंटमध्ये सांगा. अशाच बिझनेस आणि फायनान्स विषयांसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.